मनोज जरांगे पाटलांचं उपोषण काल संपल्यानंतर ते हॉस्पिटलला दाखल झाले होते. त्यांची तब्येत खालावलेली होती हे मला पूर्ण कल्पना होती. डॉक्टरांशी माझा संपर्क होताच आणि त्यांना भेटायला यायचं होतं हे निश्चित होतं. पण एकदमच मला आता रिपोर्ट आला की तितकी खालावली आहे तब्येत की त्यांना सिटी स्कॅनला शिफ्ट केलं होतं. त्याची रिपोर्ट्स सगळे आजही माझ्या मिनिटाला आलेले आहेत. डॉक्टर्स इथं आहेत समोर, त्यांची पूर्ण टीम इथं, मी सगळ्यांची आमची चर्चा झालेली आहे. पण तब्येत एकदमच खालवलेली आहे. त्यांनी सख्तपणाने थोड्या गोष्टी पाळाव्या लागतील. मी स्वतः मनोज जरांगे पाटलांना सांगितलं आहे की 1-2-3 दिवस कुठल्याही कोणालाही भेटायचं नाही. सक्त ताकीद दिली आहे. म्हणजे मी सक्त ताकीद देण्याचा वेटो छत्रपती घराण्यातले व्यक्ती म्हणून तो आहे वेटो माझ्याकडं. म्हणून मी त्यांना सांगितलं की कुठंही 2 दिवस प्रेस मीडिया असेल किंबहुना लोक असतील, सगळे लोक भरपूर प्रेम देतील नंतर, पण पहिल्यांदा तब्येत व्यवस्थित करणे आणि मगच प्रेस असेल किंबहुना लोक असेल त्यांच्याशी भेटणे. आणि म्हणून मी निघताना सुद्धा आता मनोज जरांगे पाटलांची माझी चर्चा झाली. मी बोललो, चर्चा म्हणजे मी त्यांना डायरेक्ट सूचनाच दिल्यात. यावेळी पहिल्यांदा मी सांगतो, हा शब्द आहे माझा, सूचना दिलेले आहेत, ताकीद केली त्यांना की अजिबात लोकांना भेटायचं नाही, अजिबात प्रेस मीडियाच्या समोर जायचं नाही जो पण पूर्ण तब्येत व्यवस्थित होत नाही. आणि मी तसा शब्द मी डॉक्टरांच्याकडनं सुद्धा घेतला आहे. आज पण एवढं मी केव्हा कडक बोललो नाही, मी डॉक्टरांकडनं सुद्धा हा शब्द घेतला. आणि मला विश्वास आहे की जेवढं मी त्यांना प्रेम करतो तेवढंच तितकंच प्रेम त्यांनी मला आजपर्यंत दिलेलं आहे, म्हणजे पूर्वीपासून 8-10 वर्षापासून. आणि म्हणून ते शब्द पाळतील असं मी समजतो आणि त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी एवढीच मी प्रार्थना करतो. ॲडमिट आहे तेव्हापासून लोकांमध्ये थोडं काळजीचं वातावरण आहे, समाजाला काय सांगतो? नाही, समाजाला हेच माझं म्हणणं आहे की 1-2 दिवस कोणी संभाजीनगरला येऊ नये. तुम्ही तिथंच जिथं आहे तिथं थांबा. ते 1-2-3 दिवसांनी तब्येत बरी झाली की ते भेटतील. इथं येऊन गर्दी करणं हा त्यांनासुद्धा त्रास आहे, डॉक्टर्सला त्रास आहे, इथल्या सगळ्या सिस्टमला त्रास होतो. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, जे सगळे मनोज जरांगे पाटलांचे जे प्रेम करतात सगळे लोक, आपण जिथं आहे तिथं राहावं आणि तिथं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा आणि लवकरच ते तुम्हाला सर्वांना भेटतील. काय म्हणाल तुम्ही, बघितलं? मला असं वाटते का त्यांनी पहिले स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आम्ही पहिलेपासून सांगत आलो, जान है तो जहा है, म्हणजे ते असेल तरच मग आंदोलन असेल. लढाई जर जिंकायची आहे तर त्यांची तब्येत असणं, चांगली असणं फार महत्त्वाचं आहे. आम्ही त्यांना विनंती करेल का आपण आता पहिल्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि मग अधिक लढता येईल. लढणं काही थांबत नाही माणसाचं आणि अधिक ताकदीनं लढाई लढता येईल. त्यांनी त्यांची काळजी घ्यावी आणि डॉक्टरांनीसुद्धा आणि तुम्हीसुद्धा, मला वाटतं खास करून प्रेस, त्यांनीसुद्धा तुमचा फार महत्त्वाचा वाटा आहे त्याच्यामध्ये. तुम्हीसुद्धा ते काळजी घेतली पाहिजे. तुम्ही आंदोलन केले, तुम्ही उपोषण केले, काय अवस्था जातो माणूस? मी एकच डाव 11 दिवसाचं उपोषण केलं होतं आणि तेव्हापासून ठरवलं उपोषण करायचं आणि दुसऱ्याला उपाशी ठेवायचं. तर कारण आपण तंदुरुस्त असलं तरच आपण लढू शकतो. मी पाटलांना पण विनंती केली होती की उपोषण हा मार्ग तुम्ही आता नाही घेतला पाहिजे. त्याच्यातल्यात जो करतं त्याला माहीत असतं त्याच्यातल्या वेदना. खरं तर एवढे दिवस उपोषण करायला लावणं ही सरकारची चूक आहे. त्यांच्यावर संवाद साधून लवकर 1 वर्षामध्ये 6-7 वेळा उपोषण करायला लागणं हीच मोठी गंभीर बाब आहे. आणि अशा सरकारचा बेफिकीरपणा किती आहे किंवा शब्द कसं सरकार बदलत जातं की जेणेकरून विश्वासघात झाल्यामुळं किंवा आपली फसवणूक झाल्याची भावना झाल्यामुळं ते पुन्हा पुन्हा उपोषण करतात. हे चुकीचं आहे आणि सरकारनं खरं तर असं नको करायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.